नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत मक्याच्या कणसाची भजी। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। 1 वाटी मक्याचं दाणं, हिरवी मिरची, कॉर्नफ्लॉवर पीठ, तांदळाचं पीठ, बेसन पीठ आणि कांदा, चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला, चटणी। आता आपण हे सगळं एका भांड्यात मिक्स करून घेऊया। मक्याचं दाणं, हिरवी मिरची, कांदा सगळा घालायचा आहे। मी इथे 4 मोठे कांदे घेतलेले आहेत। कॉर्नफ्लोअर पीठ, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, सगळे मसाले घालून घेऊया। आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊ। तर आपलं सगळं मिश्रण तयार आहे। आता आपण हे तेल इथं गरम झालेलं आहे। मीडियम ठेवायचा आहे गॅस, एकदम पण जास्त तेल तापवायचं नाहीये, त्यानं आपली भजी करपू शकते। मीडियम ठेवायचं आहे। आता तेलात थोडं थोडं सोडून घेऊया। भजी एकदम पण मोठी ठेवायची नाहीये, बारकीच ठेवायची आहे। भजी आपण परतून घेऊया। दुसऱ्या साईडनं पण भाजून घेऊ। आपण आता ही भजी काढून घेऊ। एकदम छान लालसर करपूस भाजलेली आहे, बघू शकता तुम्ही। तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत क्रिस्पी झालेली आहे। तुम्ही हे सॉस संग पण खाऊ शकता। माझी मुलगी खाऊन दाखवते कशी झाली आहे पिलू। एक नंबर। तुम्हाला जर माझ्या मम्मीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।